हां नमस्कार. तर आता थोडे दिवस मी इमेज प्रोसेसिंगवर काम करणार आहे, व्हिडिओ एन्कोडिंग. आणि माझे हे सगळे जे स्क्रीन शेअर करून फक्त माऊस हलवून आणि थोडं कट पेस्ट करून दाखवत असतो, ते व्हिडिओजचे मी ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट करून व्हिडिओ कॉम्प्रेशन करणार आहे. आणि आता हे बघा, हा साधा पझल आहे. 2 मॅट्रायसेस घेतल्या, 20x20, 20x20. एका मॅट्रिक्समध्ये एक स्ट्रेट लाईन काढली. ती कशी दिसते? तर त्या स्ट्रेट लाईनची स्लोप आहे -2 आणि कॉन्स्टंट आहे 15, म्हणजे असा डायगोनल लाईन. आणि ती आहे y=mx+c. मग ते पाहिलं आपण तर कसं दिसतं ते? इथे प्रिंट आहे. तर बघा, हे 20x20 जो आहे तो बघा, इथे ही स्ट्रेट लाईन आहे 1 1 1 1 1 1 आणि बाकी सगळं इथे 1 आणि इथे बाकी सगळे 0 आहे. स्ट्रेट लाईन. मग मला ही स्ट्रेट लाईन ओळखायची आहे. मला माहिती नाही याचा स्लोप आणि कॉन्स्टंट काय आहे, आणि त्याचा स्लोप आणि कॉन्स्टंट काढायचा आहे. मग पहिलं तर मी हे ब्लर केलं, म्हणजे एनला 3 घेतलं, +3 -3 असे बॉक्सेस काढले आणि अशा बॉक्सेसमध्ये ॲव्हरेज काढलं, म्हणजे ते ब्लर झालं. तर आता हे ब्लर करूया. हे ब्लरचं फंक्शन लिहू. ब्लर केलं. ब्लरचं फंक्शन झालं. मग त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये हे सर्च करणार मी. हा थिटा सर्च करणार, स्लोप आणि कॉन्स्टंट सर्च करणार. नॉर्मल कोर्समध्ये सगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करायला लागतात. लाईन अशी आहे, अशी आहे, अशी आहे, अशी आहे, अशी आहे, सगळ्या कॉम्बिनेशन सर्च करायला लागतात. पण मी एक स्टार्ट व्हॅल्यू घेणार आणि तिथनं सर्च करणार. हे क्वांटम अल्गोरिथम्स थोडेफार तसे असतात आणि ते ग्रोवर सर्च वापरतात. त्याच्याऐवजी मी साधा सर्च वापरणार आहे. आरमधला जो ऑप्टिम फंक्शन आहे, आणि ते थोडंफार सिम्युलेटेड अनेलिंग सारखंच असतं. फार काही अवघड नाही आहे. थोडे थोडे सर्च पॉईंट्स घेतले, सुरुवात केली आणि हेशियन आणि ग्रेडियंट वापरला. जॅकोबियन आणि हेशियन, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतले तर ते येतं. BFGS का काय म्हणतात, तर BFHS का काय म्हणतात, तुम्ही गुगल करू शकता. हिल क्लाइम्बिंग अल्गोरिथम वापरला आणि वेगवेगळे स्टार्ट घेतले किंवा थोडंफार सिम्युलेटेड अनेलिंग सारखं केलं. तर हे बघा, हे इथे ऑप्टिम घेतला. हे बघा, इथे थिटा -1.12 आणि हा 6 घेतला स्टार्ट पॉईंट. आणि याचा स्टार्ट ॲक्च्युअल होता -215, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली आणि इथे त्याला ते सर्च केलं. तर बघा, इथे तो -215 पाशी पोचला. आणि तू बघा, इथे कधीच पोचला असेल तो, तर हे बघा, -315 -214. बघा, इथे साधारण आता थोडं अवघड आहे याचं. थोडं ऑप्टिमाइज करू शकू ते कोड केलं फुल्ली तर. पण इथे पाहिलं तर ह्या रेंजमध्ये साधारण 15-20 इटरेशनमध्ये पोचलं. ते सगळे कॉम्बिनेशन्स बघावे लागले नाहीत या ऑप्टिम फंक्शनमध्ये. हे सुद्धा ऑप्टिमाइज करणार आहे मी, आणि कमी ह्याच्यात. म्हणजे तेव्हा आपण फिट करू टेम्पलेट विथ ॲक्च्युअल, तेव्हा ते हळूहळू करून ते स्टार्टपासून फिट होऊन जाईल. त्याच्यामध्ये सगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करायची गरज नाही. आणि हे जे काम आहे ते मी क्वांटम कॉम्प्युटरशिवाय करतो आहे, विदाऊट एनी क्वांटम कॉम्प्युटर. बघा, एररची व्हॅल्यूसुद्धा खूप कमी आहे आणि स्लोपसुद्धा आता साधारण तसाच आहे, कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे हे इमेज प्रोसेसिंगमध्ये, इमेज सेगमेंटेशनमध्ये सुद्धा ते ग्राफ कट प्रॉब्लेम वापरतात आणि सिम्युलेटेड अनेलिंग वापरतात. ते सुद्धा मला करायचं आहे. मेडिकल इमेजेस, सॅटेलाईट इमेजेस, मोठमोठे इमेजेस कसे फास्ट प्रोसेस होतात, आणि याच्यासारखं आरमधलं साधं फंक्शन चालत असेल तर त्याच्यासारखं काही नाही. थँक्यू.